पवार आणि विखे कुटुंबात दोन पिढ्यांपासून सुरू असलेला संघर्ष तिसऱ्या पिढीतही सुरू झाल्याचं दिसतंय। कारण अहमदनगरचे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यात पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळतंय। विखे पवार पुन्हा आमने सामने। खासदार सुजय विखेंचे पवारांवर वार। रोहित पवारांचा जोरदार पलटवार। तिसऱ्या पिढीत वाद, कुटुंबावर आघात। महाराष्ट्रातील राजकारणात विखे आणि पवारांमधील संघर्ष सर्वश्रुत आहे। बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील शह-काटशहच्या राजकारणानं एक काळ गाजवला होता, पण पहिल्या पिढीतल्या या वादाचं प्रतिबिंब आता तिसऱ्या पिढीतही उमटल्याचं बघायला मिळतंय। खासदार सुजय विखेंनी ज्यांनी सगळ्यांची घरं फोडली ते आज दुसऱ्यावर बोलतायत अशा शब्दात रोहित पवारांवर टीकास्त्र डागलं। ज्यांनी सगळ्यांचे घरं फोडले महाराष्ट्रामध्ये, तर ते कसं आहे की 100 चुहे मार के बिल्ली चली हज करणे अशी जी म्हण आहे ती एकदम उपयुक्त लागू होते। ज्यांनी सगळ्यांचे घरं फोडले म्हणजे मी पण त्याचा ज्याला म्हणतो लोकसभेला मागच्या माझे सख्खे काका कोणाच्या स्टेजवर कोण घेऊन गेलं, बीड असेल, असे किती घरं ज्यांनी फोडले। आज त्यांचं घर फुटलं तर ही ज्याला म्हणतो कर्म असतो। विखेंच्या या टीकेला रोहित पवारांनी जोरदार उत्तर दिलंय। सुजय विखेंनी आधी त्यांच्या कुटुंबाचा अभ्यास करावा असा टोला रोहित पवारांनी लगावला। आमची संघर्षाची परंपरा आहे। सामान्य लोक या महाराष्ट्रामध्ये संघर्ष करत आहेत। आज आम्ही ईडी असो नाहीतर भाजपची मोठी भली सत्ता असो त्यांच्या विरोधात संघर्ष करत विचाराला गद्दारी आम्ही केलेली नाही। ही आमची परंपरा आहे जी आम्ही प्रामाणिकपणे वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत लोकांच्या विश्वासाने। आणि तुम्ही काय करता आज इथं तर उद्या तिथं, हे योग्य नाही। त्यामुळे तुम्ही केलेलं वक्तव्य हे कदाचित घाई गडबडीने केलेलं वक्तव्य, स्वतःच्याच घरचा अभ्यास पहिला केला असता तर हे वक्तव्य तुम्ही केलं नसतं। एकंदरीतच विखे आणि पवारांची तिसरी पिढी राजकारणात असली तरी त्यांच्यात अजून पहिल्याच पिढीच्या संघर्षाची धग कायम असल्याचं दिसतंय। वर्तमान घडामोडींवरून दोन्ही पिढीतील युवा नेते एकमेकांच्या कुटुंबियांना लक्ष्य करत असल्याचं दिसतंय। त्यामुळे पवार आणि विखेंमधल्या तिसऱ्या पिढीच्या या संघर्षात पुढे काय घडतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।